Hello friends, you are watching Mathematics channel number collage. Function आणि maximum minima वरचा हा प्रश्न आहे. Let f from r to r be a function such that हे इक्वेशन दिले maximum value of f on r दिली alpha if area of region bounded by the curve gx equals x square and hx equals beta x cube where beta is positive is alpha square. आपल्याला शोधायचं आहे. दिलेल्या इक्वेशन वरून आपण प्रथम fx शोधूया. या f pi by 2 minus x चं एलिमिनेशन करण्यासाठी आपण x pi by 2 minus x ने रिप्लेस करूया. म्हणजे मिळेल f pi by 2 minus x plus 3 f x equals sin pi by 2 minus x म्हणजेच cos x. इथं 3 आहे म्हणून या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करूया. 3f pi by 2 minus x plus 9fx equals 3 cos x. याला 1 म्हणूया, याला 2 आणि 2 मधून 1 सबट्रॅक्ट करूया म्हणजे मिळेल 9fx minus fx 8fx. 3fx मधून minus 3fx कॅन्सल होईल equals 3 cos x minus sin x fx equals 3 by 8 cos x minus 1 by 8 sin x. हे फंक्शन a cos x प्लस b sin x या प्रकारचे आहे जिथं a आहे 3 by 8 आणि b minus 1 by 8. अशा प्रकारच्या या फंक्शनची मॅक्सिमम व्हॅल्यू असते स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर स्क्वेअर रूट ऑफ 3 by 8 स्क्वेअर 9 by 64 प्लस 1 by 8 स्क्वेअर 1 by 64 रूट 10 by 8. ही मॅक्सिमम व्हॅल्यू अल्फा आहे. सो अल्फा होईल रूट 10 by 8 म्हणून अल्फा स्क्वेअर 10 by 64 किंवा 5 by 32 असेल. आता आपल्याला एरिया ऑफ द रिजन काढावा लागेल. दिलेल्या फंक्शन नुसार आपण याचे एक रफ स्केच काढूया. ही कर्व gx म्हणजेच x स्क्वेअर ची आहे आणि ही दुसरी कर्व hx म्हणजेच बीटा x क्यूब ची आहे आणि आपल्याला शोधायचा आहे हा एरिया. त्यासाठी हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन लागेल. दोन्ही इक्वेशन्स hx आणि gx इक्वेट करूया. बीटा x क्यूब इक्वल्स x स्क्वेअर बीटा x क्यूब मायनस x स्क्वेअर इक्वल्स 0 x स्क्वेअर इंटू बीटा x मायनस 1 इक्वल्स 0. यावरून x मिळेल 0 आणि x मिळेल 1 बाय बीटा. हा झाला ओरिजिनचा 0 आणि हे हायर लिमिट मिळेल 1 बाय बीटा. शेडेड रिजनचं एरिया फंक्शन काढूया. ax असेल हायर फंक्शन hx मायनस लोअर फंक्शन gx म्हणजेच बीटा x क्यूब मायनस x स्क्वेअर. त्यामुळे एरिया होईल इंटिग्रल फ्रॉम 0 to 1 बाय बीटा बीटा x क्यूब मायनस x स्क्वेअर dx बीटा x raised to 4 upon 4 फ्रॉम 0 to 1 बाय बीटा मायनस x क्यूब बाय 3 फ्रॉम 0 to 1 बाय बीटा बीटा upon 4 1 upon बीटा raised to 4 minus 1 upon 3 1 upon beta cube 1 upon 4 beta cube minus 1 upon 3 beta cube. यावरून एरिया मिळेल 3 beta cube minus 4 beta cube minus 1 that is 1 upon 12 beta cube. कारण एरिया नेहमी पॉझिटिव्ह असतो पण हा एरिया दिला अल्फा स्क्वेअर म्हणजेच 5 by 32. सो इथं 5 by 32 60 बीटा क्यूब होईल 32 बीटा क्यूब 32 upon 60 होईल. आपल्याला काढायचं आहे 30 बीटा क्यूब 30 इंटू 32 upon 60 होईल 16. तेव्हा आपल्याला हवे असलेले आन्सर 16 असेल. Friends, if this video is of any help to you, please like, share and subscribe this channel. See you in the next video. Until then, keep watching Number Collage. Thank you.